नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आजची आपली लेटेस्ट अपडेट काय आहे तर ज्या लोकांचे चॉईस फिलिंग करायची राहिली असेल ते आता टेन्शनमध्ये असतील की आता काय करावं, 6 वाजेपर्यंत आपल्याला टाइम होता. तो जो वेळ आहे तो आपल्याला एक्सटेंड केला गेलेला आहे रात्री 12 वाजेपर्यंत. तुम्ही आता तुझी चॉईस फिलिंग आहे तुमची राहिलेली, तुमची काही जी चुकी झाली असेल ती तुम्ही एक्सटेंड करू शकतात. जी चॉईस फिलिंग होती आता त्याच्यात काय काय चुक्या होऊ शकतात आणि तुम्हाला आता चॉईस फिलिंग कशी चेक करायची की ती आपली झाली आहे की नाही त्यावर आपण व्हिडिओ डिस्कस करूयात. आणि खूप लोकांचं काय होतं माहिती आहे का, एकदम खूप जास्त कॉमन मिस्टेक म्हणजे काय, कोणाला BAMS सिलेक्ट करायचा राहतो आणि तिथं होऊन जातं BHMS. आपल्याला अलॉटमेंट झाल्यावर समजतं की अरे आपण तर BHMS सिलेक्ट केलं होतं आणि आपल्याला BHMS लागलेलं आहे. किंवा काही काही असं होतं की आपण तर BHMS सिलेक्टच केलं नव्हतं, मग लागलं कसं काय. तुम्ही जोपर्यंत तुमच्या लिस्टमध्ये नावं टाकणार नाही कॉलेजेसचे, तुम्ही जोपर्यंत कोर्स टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला अलॉट होणार नाही कॉलेज. स्वतःहून कॉलेज ॲड तर करणार नाही CET सर. मग आपल्याकडूनच काहीतरी चुकी झाली असेल. मग काय चुकी झाली तर ते आपल्याला हा व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तुमच्या अजून पण वेळ आहे, तुम्ही 12 वाजेपर्यंत हे जे तुमच्या चुक्या आहे ते सावरू शकतात, तुम्ही ते नीट करू शकतात आणि तुम्ही तुमचं करेक्शन जे ते करू शकतात. कधी रात्री 12 वाजेपर्यंत. जर तुमची चॉईस फिलिंग राहिली असेल किंवा तुम्ही राहू दिली असेल आणि तुमचं आता मत आहे की आम्हाला चॉईस फिलिंग जी ती करायची आहे तर ते पण तुम्ही आता करू शकतात. आधी असं होतं की 6 वाजेपर्यंत जी चॉईस फिलिंग आहे ती होती, पण आता एक्सटेंड झाली आहे. आणि तुमच्यामधून जर कोणाला अजून आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्हाला आता फक्त 2 तास आहे की तुम्ही 2 तासात आम्हाला कॉन्टॅक्ट करून जे ते काउन्सिलिंग घेऊ शकतात. कारण आपला जो वेळ आहे तो फक्त रात्री 12 वाजेपर्यंत आहे आणि आम्हाला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायला, तुमचं प्रोसिजर करायला थोडा 1 तास तरी लागेल आणि तुमची चॉईस फिलिंग करायला त्यात अजून थोडा अर्धा तास लागेल. म्हणून तुम्हाला आमच्यासोबत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. कशावर तर 8275518480 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही शेअर करू शकतात आणि आम्ही तुमचं चॉईस फिलिंग जर राहिलं असेल ते करून देऊ किंवा एडिट करायचं असेल आणि आम्हाला काही त्याच्यात चेंजेस करायचे असतील ते आम्ही करू 12 वाजेपर्यंत. तुमच्याकडे आता जास्त वेळ नाही आहे. किंवा दुसऱ्या कोणाची काउन्सिलिंग घेतली असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकतात की आम्हाला हे एडिट करायचं किंवा करेक्शन करायचं आहे. फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नाही ते सेकंड राऊंडसाठी पण जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही उद्यापर्यंत जे आहे कॉन्टॅक्ट करू शकतात. आता आपल्याला चेक करायचं आहे की कुठे आपली जी इथं नोटीस आलेली आहे की 12 वाजेपर्यंत आपली एक्सटेंड झाली आहे आणि कसं काय आपले जे करेक्शन्स आहे ते आपल्याला बघायचे आहे. तुमचं चॉईस फिलिंग जे ते लॉक झालं आहे की नाही हे सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. का, कारण जर ते लॉक झालं नसेल, जर तुम्ही ते लॉक केलं नसेल तर तुमचे चॉईस फिलिंग ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्हाला कोणतंच कॉलेज अलॉट होणार नाही. आणि त्याची चुकी म्हणजे फक्त एकच की तुम्ही ते लॉकिंगचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक नाही केलं, लॉक प्रेफरन्सेस नाही केलं आणि तुमची चॉईस फिलिंग जी ती लॉक झाली नाही आहे. म्हणून तुम्हाला एक पण कॉलेज जे ते अलॉट होणार नाही. तुम्ही भरलेलं चॉईस फिलिंग तशी डिलीट होऊन जाईल आणि तिथपर्यंत ते पोहोचणार नाही जिथपर्यंत अलॉटमेंट होईल. आता ॲडमिशन सेलमध्ये आपण नेहमीसारखं जाऊया. तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह दाखवते की कसं काय आपण बघू. ॲडमिशन सेलमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला 2 प्रक्रिया दिसतात. एक म्हणजे नीट UG काउन्सिलिंग, दुसरी म्हणजे ऑल इंडिया कोटा 15% फॉर आयुष. हे 2 प्रक्रिया तुम्हाला इथं दिसत असतील. नीट UGची रजिस्ट्रेशन तुम्ही 1000 वाला केलं असेल, ज्या लोकांना फक्त गव्हर्नमेंट सीट्स पाहिजे आणि प्रायव्हेट सीट्स पाहिजे. ज्या लोकांना मॅनेजमेंट कोटाचे सीट्स पाहिजे त्या लोकांनी केलं असेल 6000 वालं रजिस्ट्रेशन. अशी इथं 2 रजिस्ट्रेशन म्हणजे 1000 आणि 6000 तुम्हाला भरायचे होते. राहिली गोष्ट ऑल इंडिया कोटाची, तर ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला लागतात 52,000 रुपीज म्हणजे 52,000 तुम्हाला ऑल इंडिया कोटासाठी रजिस्ट्रेशन करायसाठी लागतात. तर का म्हणून तर 50,000 राहतात सिक्युरिटी डिपॉझिट, जे की तुम्ही रूल्स आणि रेग्युलेशन्स जे काही एक्सेप्ट कराल, नंतर रूल्स अँड रेग्युलेशन जर तुम्ही फॉलो केले तर ते तुम्हाला परत रिफंड येऊन जाईल 3 महिन्यानंतर. त्यांचे काही जे ब्राउचरमध्ये रूल्स दिले ते तुम्ही फॉलो केले पाहिजे. आणि 2,000 जे ते नॉन रिफंडेबल राहतात, जे की त्यांच्याकडे जमा होऊन जातात. 50,000 जे ते सिक्युरिटी डिपॉझिट आहे तुम्हाला ते परत येणार आहे जर तुम्हाला नंबर लावायचा आहे. 310 जर तुमचा स्कोअर असेल अराउंड 280 ते 310 तर तुम्ही ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन जे आहे ते केलंच पाहिजे. आणि ऑल इंडिया कोटाची पण जी डेट होती ती 6 वाजेपर्यंत होती चॉईस फिलिंगची. आपलं जी मेन गोष्ट आहे नीट UGची डेट एक्सटेंड, ते आपण आता बघूया. नीट UGमध्ये जर तुम्ही ओपन केलं, आता मी आधी तुम्हाला डेट दाखवून देते, मग त्याच्याने तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की खरंच जी नोटीस आहे ती आलेली आहे आणि मग तुम्ही पुढे बघणार की आपल्याला आता काय करायचं आहे. तर डेट इथं दिसतं आहे तुम्हाला रेड लाईनमध्ये तुम्हाला हायलाइटेड डेट दिसत असेल की आपली जी चॉईस फिलिंग आहे फॉर ग्रुप B इज एक्सटेंडेड अप टू 11:59 PM ऑफ 10/9/2025 म्हणजे आजची तारीख 10/9/2025 आणि रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 PM म्हणजे काय, रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला जी डेट आहे ती एक्सटेंड करून दिलेली आहे. आता तुम्हाला कुठे बघायचं आहे की तुमची जी चॉईस लॉकिंग आहे ती झालेली आहे. नेहमीप्रमाणे इथं तुम्ही जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर इथं तुम्ही लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करू शकतात. आता मी हा व्हिडिओ मोबाईलवरून त्यामुळे बनवते कारण खूप लोक जे ते मोबाईलच यूज करत असतात नॉर्मली, मग त्यांना काही प्रॉब्लेम नको यायला.
किंवा त्यांचे काही डाऊट्स नको राहायला म्हणून आपण हे जे रजिस्ट्रेशनचा डेमो आहे तो चॉईस वॉकिंगचा डेमो आहे तो आपण मोबाईलवरून बघत आहोत. आता इथं तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन आणि ईमेल ID टाकून इथे लॉग इन करायचं. नंतर तुम्ही मेडिकल अँड आयुष एज्युकेशनमध्ये जाऊन बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला अशी काहीतरी विंडो जी आहे ती ओपन दिसेल. अशी विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला हे सर्व स्टेप्स जे ते कम्प्लीटच दिसतील आणि ऑब्व्हियसली की तुमचे हे स्टेप्स कम्प्लीट राहिल्यावरच तुम्हाला जी पुढची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आहे ती करता येईल. मग इथं तुम्हाला प्रेफरन्स राऊंडमध्ये जायचं आहे. प्रेफरन्स राऊंड तुम्हाला इथं दिसत असेल की आपल्याला तिच्यात जायचं आहे. इथं तुम्ही चॉईस फिलिंग पण केली असेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जर तुमचं अकाउंट तुमचे जे चॉईस फिलिंग आहे ते लॉक झाले असतील तर इथं असं ऑप्शन येईल की अनलॉक प्रेफरन्स. अनलॉक कधी येतं? जेव्हा आपण लॉक करू. जर तुम्ही लॉक केलं असेल तर तुम्हाला अनलॉक प्रेफरन्स दिसेल. जर तुम्ही लॉक केलं नसेल तर तुम्हाला ॲड प्रेफरन्सेस म्हणून जे ऑप्शन आहे ते दिसेल. आणि जर तुम्ही लॉक केलं तरच तुम्हाला इथे डाउनलोड रिपोर्ट म्हणून ऑप्शन येईल. म्हणजे जर तुम्ही लॉक करताय तुमचे चॉईसेस तरच तुम्ही जे चॉईसेस आहे ते तुमचा रिपोर्ट आहे तो डाउनलोड करू शकतात. PDF डाउनलोड करू शकतात. त्याची प्रिंट काढा, त्याला सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये. ते कधी पण लागू शकतं. तुम्हाला सेकंड राऊंडला परत जे चॉईसेस भरायला तुम्हाला लागेल कारण आपलं जे महाराष्ट्राचं CET सेल आहे ना ते चॉईसेस जे ते आपले सेव्ह नाही ठेवत. सेकंड राऊंडला आपल्याला परत 0 पासून जे ते चॉईसेस भरावं लागतात. आपण 100 भरले असो की 150 भरले असो ते आपल्याला पुन्हा 1 नंबरपासून आपल्याला चॉईसेस भरावं लागतात सेकंड राऊंडमध्ये. मग तेव्हा पण तुम्हाला ते कामात येईल. म्हणून एकतर त्याची प्रिंट काढून ठेवा नाहीतर ते सेव्ह करून ठेवा. आता ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर आहे. नंतर जर तुमचं काही राहून गेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे अनलॉक प्रेफरन्स आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. अनलॉक प्रेफरन्स केल्याबरोबर तुम्हाला तुमचा SMS-ला म्हणजे मोबाईल नंबरला एक OTP येईल आणि परत जीमेलला अजून एक OTP येईल. ते 2 OTP तुम्हाला टाकायचे आहे. हाच एक OTP SMS-चा आणि प्लस जीमेलचा वेगळा आलेला OTP टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर तिथं सबमिट OTP करायचं आणि सबमिट OTP झाल्यानंतर तुम्ही जे प्रेफरन्सेस आहे ते अनलॉक केलेले आहे. परत तुम्ही पूर्ण बॅक झाले जाणार, तुम्ही पूर्ण एक्झिट होणार, तुम्ही पूर्ण लॉग आउट होणार या पेजवरून आणि लॉग आउट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा परत रिफ्रेश करून जे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. परत लॉग इन अँड रजिस्ट्रेशनवर जाऊन तुमची लॉग इन ID टाकून परत प्रेफरन्स राऊंडमध्ये यायचं. तेव्हा तुम्हाला इथं ॲड प्रेफरन्सेस म्हणून ऑप्शन दिसेल आणि मग तुम्ही जे प्रेफरन्सेस आहे ते ॲड करू शकता. आता कोणत्या कोणत्या चुक्या आहे जे तुमच्याकडनं झाल्या असतील ते आपण डिस्कस करूयात. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल ऑल इंडिया कोटाचं आणि स्टेट कोटाचं आणि तुम्ही कन्फ्युज्ड असणार की आपली कोणती PDF आहे आणि कोणत्या रजिस्ट्रेशनची ती PDF आहे, तर एक गोष्ट क्लिअर ठेवा. जर तुम्हाला इथं आयुष ग्रुप B राऊंड 1 असं दिसलेलं असेल, इथं काहीच लिहिलं नाही आहे. स्टेट कोटा पण लिहिलं नाही आहे, ऑल इंडिया कोटा पण लिहिलं नाही. फक्त काय लिहिलं आहे, आयुष ग्रुप B म्हणजे BMS BHMS BUMS ग्रुप्स राऊंड 1ची ही रजिस्ट्रेशनची लिस्ट आहे म्हणजे प्रेफरन्स राऊंडची लिस्ट आहे. तर ही जी आपली लिस्ट आहे ही स्टेट कोटाची आहे. स्टेट कोटा हे लक्षात घ्या. आणि जर तुमची ऑल इंडिया कोटाची असेल तर तिथं ऑल इंडिया कोटा लिहिलेलं दिसेल. ते पण मी तुम्हाला दाखवते. आधी आपण हे क्लिअर करू की जर तुमची स्टेट कोटाची प्रेफरन्स राऊंडची लिस्ट आहे तर तुम्हाला इथं तुमचं नाव लिहिलेलं दिसेल, तुमचा रोल नंबर इथं लिहिलेला दिसेल. नंतर CET सेलचा ॲप्लिकेशन नंबर जो राहतो, तुम्ही ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला भेटला असेल ॲप्लिकेशन फॉर्मवर तो इथं तुम्हाला दिसेल. नेटची रँक आणि इयर मार्किंग तुम्ही जर रिझर्व्ड सिलेक्ट केलेली असेल तर ती इथं दिसेल आणि जर ओपन सिलेक्ट केलेली असेल तर ती दिसेल. जर तुम्ही नवीनपासून रजिस्ट्रेशन करत आहात तर प्लीज इयर मार्किंग चुकवू नका. इयर मार्किंग आपण फक्त एकदाच सिलेक्ट करत असतो. एकच वेळेस आपल्याला ऑप्शन असतं की आपण इयर मार्किंग जे ते सिलेक्ट करू शकतो. नंतर आपल्याला ऑप्शन राहत नाही. म्हणून ही इयर मार्किंग जी आहे ती नेट करा. आता जर आपण बघितलं ऑल इंडिया कोटाचं तर ऑल इंडिया कोटाचं तुम्हाला असं दिसेल. तुम्हाला इथे दिसत असेल नीट UG आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी 2025 ऑल इंडिया कोटा राऊंड 1. जर तुम्हाला असं दिसत असेल तर समजायचं की हा जो आहे आपला ऑल इंडिया कोटा राऊंड 1ची प्रेफरन्स लिस्टची जी ही PDF आहे म्हणजे ऑल इंडिया कोटाची ही PDF आहे. तर स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटाची प्रेफरन्स राऊंडची PDF तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता आपण डिस्कस करूयात की कसं आपली जी PDF आहे ती दिसेल आणि आपल्याला काय चेक करायचे PDF-मध्ये. जर तुम्हाला बघायचं आहे की आपण काय काय चुक्या केल्या आहे तर काय बघायचं, आधी प्रेफरन्स नंबर बघायचा. प्रेफरन्स नंबर म्हणजे आपण 1 नंबरला बरोबर 1 नंबरचं कॉलेज टाकलं आहे का, 2 नंबरला 2 नंबरचं टाकलं आहे का. कारण आपली लिस्ट कशी होते, आपण टॉपपासून बॉटमपर्यंत जात असतो. म्हणजे टॉपचं कॉलेज आपण 1 नंबरला टाकत असतो आणि सर्वात कमीवालं कॉलेज आपण जे ते खाली टाकत असतो. तर ती एक गोष्ट क्लिअर करा की तुम्ही बरोबर टाकली ना तुमची प्रेफरन्स लिस्ट. सर्वात खालचे कॉलेज वरती तर नाही टाकून दिले तर आपल्याला सर्वात आधी तेच कॉलेज लागेल. नंतरचे कॉलेज जे नंतरचे जे तुमची चॉईसेस आहे ते म्हणजे गृहीतच धरले जाणार नाही. म्हणून ते आधी चेक करा. नंतर तुम्हाला काय चेक करायचं तर प्रेफरन्स कोड काय चेक करायचा आहे की आपला जो BMSचा कोड आहे तो 3 पासून चालू होतोय. जर तुम्ही BHMS सिलेक्ट केलं असेल तर BHMSचा कोड जो आहे तो 4 पासून चालू होतो आणि जर तुम्ही BUMS सिलेक्ट केलं असेल तर तो 5 पासून चालू होतं. तर BAMSचं
तुम्हाला बघायचं आहे की आपण बरोबर तर टाकलंय ना, नाही तर कोणी कोणी काय चुक्या करतं की BMS भरायचं राहतं आणि BHMS टाकून देतं. म्हणजे काय, BMSचं सेम नावाचं कॉलेज जसं की RN लहोटी आहे, तर RN लहोटीचंच कॉलेज जे आहे ते परत BMSचं पण आहे, म्हणजे होमिओपॅथिक पण आहे. तर आपण चुक्या करून टाकतो, तर आपण ते होमिओपॅथी सिलेक्ट करून टाकतो घाईघाईमध्ये आणि BMS जे ते राहून जातं. BMSचं अजून RN लहोटी आलं नाही आहे ह्या राऊंडला, तर तुम्ही चुकून जर त्याचं होमिओपॅथी सिलेक्ट केलं असेल तर ते एकदा चेकआउट करा. तुम्हाला काय चेक करायचं की आपला जो नंबर आहे, आपला जो कोड आहे तो 3 पासून चालू होतोय की 4 पासून चालू होतोय. जर तो 3 पासून चालू होतोय तर समजून घ्यायचं की आपण बरोबर BMS सिलेक्ट केलेला आहे, आणि जर तो 4 पासून चालू होतोय तर तुम्ही होमिओपॅथी सिलेक्ट केलंय, तुमच्याकडनं ती चुकी झाली असेल तर ते एकदा परत बघून घ्या. परत अजून एक गोष्ट तुम्हाला काय बघायचंय की तुम्ही चुकून IQ कोटा तर नाही टाकून दिलं ना. आता ते आपल्याला कसं समजेल, आपण ते एकदा बघूया. आता इथे तुम्हाला कॉलेज नेम दिसेल आणि इथं कोटा दिसेल. या कोटामध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही काय सिलेक्ट केलेलं आहे, हे कॉलेजेसचं नाव. अजून एक चांगली गोष्ट काय केली आहे की आता जे गव्हर्नमेंट आहे, ते CET सेल आहे, त्यांनी इथं BMS कोर्स टाकायला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला क्लिअर फोटो दाखवते. हा तुम्हाला क्लिअर फोटो दिसत असेल. आता हा आपला इन्स्टिट्यूशनल कोटा आणि स्टेट कोटा दोघींबद्दल इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो बेसिकली IQ कोटामध्ये काय, इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल दोघी, स्टेट कोटा प्लस IQ कोटा. हे जे स्टेट कोटा आहे ना, इथे तुम्हाला असं दिसेल PDF मध्ये, आणि IQ कोटा तुम्हाला इन्स्टिट्यूट किंवा NRI असं दिसत असेल. इथे तुम्हाला आता क्लिअर फोटो दिसत असेल. आता तुम्हाला PDF मध्ये हे चेक करायचं की आपण चुकून काय सिलेक्ट केलंय, स्टेट कोटा सिलेक्ट केलाय की NRI सिलेक्ट केलाय. जर तुम्ही NRI सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही काय करायचंय, आता खूप सारे कॉलेज जसं XYZ तुम्ही एक्झाम्पल घेऊन होमिओपॅथिक कॉलेज आलंय, तर खूप लोकांनी काय केलं असेल, चुकून RN लहोटीचं आयुर्वेदिक कॉलेज समजून त्याचं होमिओपॅथिक कॉलेज जे ते ॲड करून टाकलं असेल त्यांच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये, आणि ते लॉक करून टाकलं असेल. आणि नंतर RN लहोटी नंतर जे कॉलेजेस त्यांनी बाकीचे ॲड केले असतील BMSचे, ते म्हणजे होमिओपॅथी नंतर ते कॉलेजेस गेलेले आहे त्यांच्या प्रेफरन्सेसमध्ये. आता जर CET सेलवाले प्रेफरन्स देतील, ते कोणाला देतील, आधी BHMS वाल्यांना देतील. जे कॉलेज आधी ॲड झालंय ते कॉलेजला ते आधी प्रेफरन्स देतील, नंतरचे कॉलेज ते नंतर बघतील. तर तुम्हाला BHMS इथं लागण्याची शक्यता असते जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर. आणि मग नंतरचे BMSचे जे कॉलेजेस आहे ते नंतर गृहीत धरले जात नाही. म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला NRI कोटा टाकायचा आहे, जर तुम्हाला BHMS टाकायचं आहे तर ते लास्टला टाका. BHMS टाकायचं असेल लास्टला टाका. जर तुमचे प्रेफरन्स ते 1 नंबरला असेल तर तुम्ही ते पण करू शकतात. पण IQ कोटा जर तुम्हाला टाकायचा असेल तर IQ कोटा अकॉर्डिंग टू मी तुम्ही लास्टलाच टाकला पाहिजे. का, कारण IQ कोटाची जी फीज आहे ती 3 पट राहते, आणि तुमचे प्रायव्हेट कॉलेजेसची लागण्याची शक्यता जर असेल, आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जर रेडी असणार की आपल्याला घ्यायचं आहे प्रायव्हेट कॉलेजला, तर आधी प्रायव्हेट कॉलेजेस टाका आणि त्याच्यानंतर एकदम लास्टला जे ते IQ कोटा टाका. कारण IQ कोटा जर तुम्हाला भेटणार तर ते असं पण लास्टला भेटून पण जाईल. जर तुम्ही ते 2 नंबरला टाकलं तरी भेटेल तुम्हाला, तुम्ही लास्टला टाकलं तरी भेटेल. असं काही नाही आहे की त्याचे भेटणारे चान्सेस कमी होऊन जातील, ते तुम्हाला भेटेल. पण काय, तुम्ही ते लास्टलाच टाका आणि सर्व प्रायव्हेट कॉलेजेस आधी टाका. आता इथं आपल्याला S दिसतोय आणि इथं आपल्याला N दिसतोय, हे पण लक्षात घ्या. S म्हणजे काय, स्टेट कोटा, आणि N म्हणजे काय, NRI किंवा इन्स्टिट्यूट कोटा. आपल्याला हे क्लिअर असतं. तर तुम्ही 3 बघताय तर इथं त्याच्यासोबत तुम्ही S पण बघा की आपण चुकून इन्स्टिट्यूट त्याने सिलेक्ट केलं, NRI त्याने सिलेक्ट केलं, तर ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. आणि जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. प्लस तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्ही आतापर्यंत या अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर करा. कारण या चॅनलला तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे ते विदिन 24 आवर्स भेटत असतात. आणि तुम्ही आयकॉन पण क्लिक करा, आयकॉन म्हणजे बेल आयकॉन जे आहेत त्याच्यावर क्लिक करा. नोटिफिकेशन्स तुम्हाला टाईम टू टाईम तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये भेटून जातील. धन्यवाद.